शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जाते। बँकांना फेब्रुवारीपर्यंत थकीत कर्जाची माहिती देण्याचे आदेश सुद्धा देण्यात येत आहेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी झालेल्या अधिवेशनामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। सोयाबीन उत्पादक आले संकटात। भाव 5,800 रुपयावरून थेट 5,100 रुपयावर। शेतकऱ्यांची दरवाढीची आशा ठरली मृगजल। बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल 700 रुपयांचा बसत आहे आर्थिक फटका। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी चुकली, घाबरू नका, पुन्हा मिळणार संधी। ज्या महिलांचे पैसे अद्याप जमा झाले नाही त्यांनी अंगणवाडी ताईकडे संपर्क साधून आपण केलेली ई-केवायसीची माहिती तपासून घ्यावी। 31 मार्च पर्यंत आहे ई-केवायसी करण्याची मुदत। फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा। 8 दिवसामध्ये पारा चढला। शहरी व ग्रामीण भागातील वातावरणामध्ये बदल झाला असून ऋतुबदलाचे संकेत आता मिळू लागले आहे। कमाल तापमानाचा पारा 31 अंशाच्या पुढे स्थिरावला आहे। औषधी खताचे चुकीचे मिक्सिंग ठरते पिकांसाठी घातक। शेतीसाठी रासायनिक खत किंवा कीटकनाशकांची भेसळ म्हणजे मिक्सिंग केल्यास पिकांना घातक ठरू शकते। त्यामुळे कृषी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक। शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मागितले 11 कोटी रुपये आणि मिळाले 83 लाख रुपये। कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारासाठी अनुदान खात्यात जमा करण्यात येत आहे। बाजार समितीमध्ये 2 दिवसात तुरीची आवक झाली बंद। यंदाच्या खरीप हंगामातील नवीन तुरीची आवक वाढली असून तूर बाजारामध्ये ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने 2 दिवस बंद असलेल्या अकोला जिल्ह्यातील तुरीची मार्केट आता सुरू करण्यात आली आहे। पोलीस भरतीची मैदानी वेळ मारण्याची वेळ आली। विविध जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस भरती सुरू झाली असून अनेक विद्यार्थी पोलीस भरतीचा सराव करत आहे। जन्म आणि मृत्यूनंतरचे ते 21 दिवस कुटुंबियासाठी आहेत महत्त्वाचे, कारण जन्म किंवा मृत्यूची 21 दिवसामध्ये नोंद करणे खूप महत्त्वाचे असून याविषयी प्रमाणपत्र देखील काढून घेणे जरुरी आहे। शबरी, रमाई आणि प्रधानमंत्री योजनेला रेतीचा आधार मिळणार तरी कधी? घरकुल योजनेमध्ये नाव मंजूर झालेल्यांना घरकुल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता असून रेती मिळणे आता कठीण होत चालले आहे। मसाला, तूर डाळ व तेलाच्या भाववाढीचा भडका। होळी लग्न सराईमध्ये स्वस्त काय? जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीमध्ये जीवनावश्यक वस्तू म्हणजेच किराणा मालाच्या किमतीमध्ये जवळपास 15 ते 20% महाग झाले आहे। वसमत बाजार समितीमध्ये पिवळे सोने चमकले। हळदीला मिळाला तब्बल 28,000 रुपयांचा भाव। हिंगोली येथील बाजार समितीमध्ये दर्जेदार हळदीला तब्बल 28,000 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आवास योजनेच्या 1 लाख घरकुलांना 1 मेची डेडलाईन। मंजूर झालेल्या घरकुलांना 1 मे पर्यंत 1 लाख घरकुल बांधकाम करण्याचे संकल्प येथील जिल्हा प्रशासनाने घेतले आहे। शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला आला वेग। शासनाने मागितली माहिती। निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन शासनाने पूर्ण करावे अशी मागणी आता सर्व शेतकऱ्यांकडून होत आहे। बांध्यांचे वाद मिटणार। शेतीच्या पोटहिश्याची होणार आता मोजणी। शेत जमिनीबाबतचे असणारे मालकी हक्क व वाद मिटवण्यासाठी राज्य शासनाने पोटहिस्सा मोजणी प्रकल्प हाती घेतला आहे। टोमॅटो, मेथी आणि मटारचे दर घसरले। उत्पादन खर्चही निघणे अवघड आहे। लातूर बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक वाढली असून टोमॅटो प्रति कॅरेट 120 किलोची 120 ते 150 रुपयाला विक्री होत आहे। सरकारी रुग्णालयामध्ये आता शुल्क लागणार, पण उपचारांचा दर्जा कधी सुधारणार? सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णयानुसार शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार आता बंद होणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शेतकऱ्यांना ई-केवायसी करा, अन्यथा अतिवृष्टीचे अनुदान विसरा। जालना जिल्ह्यातील 28,039 शेतकऱ्यांचे तब्बल 14 कोटी रुपयांचे अनुदान रखडले असून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यात येत आहे आवाहन।
ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके विविध रोगाच्या कचाट्यामध्ये. बळीराजा झाला हवालदिल. वातावरणातील झालेल्या बदलामुळे गहू पिकावर सध्या करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाडीबीटी पोर्टलवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नोंदणीकृत तब्बल 7,10,000 शेतकऱ्यांची निवड विविध कारणामुळे रद्द करण्यात आली आहे. तर 37,62,00,000 रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. खाद्यतेलांच्या दरामध्ये अचानक आली उसळी. गृहिणींच्या बजेटवर पडणार ताण. शेतमालाचे उत्पादन घटल्याने खाद्यतेलांची मागणी वाढली असून दरामध्ये मोठी वाढ झाली असून ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडी घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मोहोर गळीचे संकट. व्यवस्थापन केल्यास आमरस ताटात येणार. वातावरणातील प्रतिकूल बदलांचा फटका मोहोर आलेल्या आंब्याच्या पिकाला बसला असून ढगाळ वातावरणामुळे फुलगळ वाढली आहे. शिधापत्रिका धारक हजारो पात्र लाभार्थ्यांचे आधार आहे संशयास्पद. मृत्यू, दुबार व संशयास्पद रेशन लाभार्थ्यांची पडताळणी आता होणार आहे. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी झाले हवालदिल. मागील काही दिवसांमध्ये कांदा निर्यात बंदी असल्याने देशांतर्गत कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अमरावती बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढताच दरामध्ये 1,000ने झाली घसरण. मागील दिवसामध्ये वाढलेले तुरीचे दर आता घसरले असून तूर उत्पादक शेतकरी सापडला आर्थिक संकटामध्ये. युरिया खताची गोणी आता 45 किलोऐवजी झाली आहे 40 किलोची. या नवीन खरीप हंगामापासून युरिया खताची असणारी किलोची मर्यादा कमी करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार उतरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जळगाव जिल्ह्यातील 30,000 घरकुलांचे अनुदान रखडले. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न राहिले अधुरे. कारण अनुदानाअभावी घरकुल बांधकामांना लागला आहे ब्रेक. राज्यात 70,000 पदांची लवकरच होणार नोकर भरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. त्यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळू शकतो. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.